सूर्यदेव आणि संध्या यांना 3 संताने होती, वैवस्वत, मनु, यमराज आणि यमुना. पण सूर्यदेवाच्या तेजामुळे संध्याला खूप त्रास होत होता. त्यामुळे तिने आपल्या सावलीपासून छाया नावाची स्त्री निर्माण केली आणि तिला सूर्यदेवाची सेवा करण्यास सांगून ती तपस्या करण्यासाठी निघून गेली. काही काळानंतर सूर्यदेव आणि छाया यांना एक पुत्र झाला, तो म्हणजे भगवान शनिदेव. शनिदेव जन्माला आले तेव्हा छायादेवी कठोर तप करत होती. त्यामुळे शनिदेवांचा वर्ण अत्यंत काळा झाला. असे म्हणतात की जन्मताच शनिदेवांनी डोळे उघडले आणि त्यांच्या तीव्र दृष्टीमुळे सूर्यदेवांचे तेज कमी झाले. हे पाहून सूर्यदेव रागवले आणि त्यांनी छायादेवीवर संशय घेतला. पण नंतर सत्य समजल्यावर त्यांना आपल्या पुत्राच्या दिव्य शक्तीची जाणीव झाली. शनिदेवांनी लहानपणापासूनच भगवान शिवाची कठोर भक्ती केली. त्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना न्यायदेवतेचे पद दिले. तेव्हापासून शनिदेव प्रत्येक व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात.